सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्त प्रियजनांना, ख्रिस्ती मंडळीला, प्रियजनांनो, कसे आहेत तुम्ही? सर्व बरे आहेत म्हणून मी देवापदा धन्यवाद करते आणि त्याची उपकार स्तुती करते की स्पेशल टाळी वाजवून. प्रियजनांनो, हा सुंदरसा समय त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्याला टाईम वेस्ट करायला टाईम नाही. प्रियजनांनो, आज पुष्कळांना कोणत्याही व्यक्ती छोटा लेकरू जरी असेल तरी तुम्ही त्याला विचारा बेटा तुला टाईम आहे का? मला टाईम नाही आहे म्हणतो. कोणत्याच व्यक्तीला टाईम नाही. परंतु आपल्याला त्यांनी आपल्याला जे आज्ञा दिलेली दशमांश आज्ञाने त्याची कमांड आहे. आपल्याला कमांड म्हणजे हुकूम. आपला परमेश्वर आपल्याला हुकूम देतो कारण आपण त्याचे लेकर आहोत. तो आपला पिता आहे. प्रियजनांनो, त्यांनी आपल्याला हुकूम दिलेला आहे की त्याचा दशमांश आपल्याला द्यायचा आहे. देवाचा ते देवाला आणि कैसाराचा ते कैसाराला द्या. कैसर म्हणजे राजा. इन्कम टॅक्स देतो ना आपण, गव्हर्नमेंटचा प्रोफेशनल टॅक्स, ते आपल्याला कैसाराचं ते कैसाराला द्यायचं आहे आणि देवाचं ते देवाला द्यायचं आहे. प्रियजनांनो, 24 तासामधला दशमांश किती असतो? 10वा भाग. 2 घंटे 40 मिनिटं परमेश्वराचे असतात. परंतु आज आपण देतो का तेवढा वेळ? नाही देत. प्रियजनांनो, आपण कोणीच देत नाही. फार कमी असतील जे ख्रिस्ती, जे सेवक, जे प्रेषित असतील, जे प्रॉफेट म्हणतात, जे प्रेषित म्हणतात, ते परमेश्वराला देतात. परंतु आपण जे आहोत फार कमी टाईम देतो. पण त्यातून आपण देतो तो आपल्याला प्रॉपर दिला पाहिजे. प्रियजन, ॲटलिस्ट 2 आवर्स तरी आपल्याला परमेश्वराला दिले पाहिजे. सकाळची आपली वैयक्तिक प्रार्थना, आपली पर्सनल प्रेयर, मग फॅमिली प्रेयर प्रियजनांनो झालीच पाहिजे. प्रियजनांनो, तरच आपण फॅमिली वी स्टेज टुगेदर, प्रेस टुगेदर. दिस फॅमिली प्रेस टुगेदर, दॅट स्टेज टुगेदर असं म्हटलेलं आहे. प्रियजनांनो, सुंदरसं अध्ययनाकडे आपण बोलूया. प्रियजनांनो, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, जो इब्राहिमचा परमेश्वर, जो आपल्याला उत्पत्तीत म्हणतोय मी इब्राहिमचा परमेश्वर आहे. इब्री म्हणजे हिब्रू, HEBREW, हिब्रू. मी इब्राहिमचा परमेश्वर आहे. मी अब्राहमाचा परमेश्वर आहे. मी याकोबाचा परमेश्वर आहे. मी इसाकाचा परमेश्वर आहे. मी याकोबाचा परमेश्वर, मी इस्रायलाचा परमेश्वर. इस्रायल आपला देश जगामध्ये प्रूफ आहे. पलस्ताईन प्रूफ आहे. फारो राजा हा प्रूफ आहे, इतिहास आहे. नबुकदनेझर राजा हा इतिहास आहे. जो राजा, ज्या राजाने दानिएलाला, शद्रक, मेशक, अबेदनगो याला तप्त भट्टीत, आतप्त आगेच्या भट्टीत टाकले. प्रियजनांनो, त्या उकळत्या भट्टीत ते उकळत तेलात त्यांनी टाकले, त्या भट्टीमध्ये टाकले. प्रियजनांनो, आणि बघा, जसं शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी सांगितले की राजा, आम्ही तुझ्या मूर्तीला आम्ही नमन करणार नाही, तर परमेश्वर तुला आमच्या हातात देईल. आज तो आम्हाला यातून सोडवेल. तो आम्हाला सोडण्यास समर्थ परमेश्वर आहे. प्रियजनांनो, आणि जेव्हा त्यांना टाकण्यात आले त्या तप्त आगीच्या भट्टीत, प्रियजनांनो, 7 पटीने ते अग्नी त्यांनी वाढवली. 7 पटाने अग्नी. आणि जे टाकणारे होते ते तिथं जाऊन मेले. प्रियजनांनो, म्हणजे ती भट्टी किती भयंकर आगीने भरलेली असेल. प्रियजनांनो, विचार करा. आणि शद्रक, मेशक, अबेदनगोला येशू मसीह, जो देवाचा पुत्र आहे, तो त्यामध्ये त्यांना वाचवण्यासाठी आला. किती सुंदर मार्गदर्शन आहे. प्रियजनांनो, तुम्ही वाचा. इतकं आपला जीवात्मा एकदम आनंदित होऊन जातो की परमेश्वराचा पुत्र, देवपुत्र त्याच्यात आला आणि त्यांनी त्यांना वाचवले. तो त्यांच्यामध्ये त्यांना वाचवत होता. प्रियजनांनो, आणि त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. असा परमेश्वर तो आहे.
राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू त्याच्या मांडीवर लिहिलेला आहे. स्वर्गीय पिता परमेश्वर योहाने येशू मसीहच्या मांडीवर लिहिलेला आहे. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे तो. असा महान परमेश्वर आपला आहे. प्रियजनांनो, त्याचा किती धन्यवाद द्यावा. स्वर्गीय पिता परमेश्वर योहाने मनुष्याला बनवले, मनुष्याने पाप केले, तरी मनुष्याला स्वर्गीय पिता परमेश्वराने सोडले नाही. का सोडले नाही? आणि त्याचा जीवनाचा श्वास त्यांनी माझ्या हातात तुमच्या नागपुड्यात फुंकला. प्रियजनांनो, आणि आपण त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. त्याचा जीवात्मा हा त्याचा आहे. प्रियजनांनो, आणि याचा नाश होऊ नये यासाठी स्वर्गीय पिता परमेश्वर योहाने जी योजना केली, आणि ती योजना प्रियजनांनो यशाया संदेशाच्या द्वारे त्यांनी वचन दिलं, अभिवचन, की कुमारिका गर्भवती होईल आणि तुमच्यासाठी तारणारा जन्मणार, तुमच्यासाठी उद्धार करता पाठवणार आहे, आणि तो तुमच्या पापातून तुम्हाला आजाद करेल. प्रियजनांनो, आणि ते अभिवचन, मानस अभिवचन स्वर्गीय पिता परमेश्वर योहाने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन पूर्ण केले. आणि एकच ऑप्शन आपल्याला राहिलेला आहे, या सैतानाच्या पापाच्या दंडनीतून आपल्याला सोडवण्यास केवळ येशू मसीह आपल्याला सोडू शकतो. त्याच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे आपल्याला क्षमा मिळते, आपण शुद्ध होतो, आपण पवित्र होतो. प्रियजनांनो, आणि त्याद्वारे आपण त्याचं लेकरू होतो. प्रियजनांनो, त्याचे पवित्र पवित्र शरीर रक्त जेव्हा आपण ग्रहण करतो, त्याचा आपल्याला त्यांनी आपल्या त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने विकत घेतलेला आहे. त्यांनी आपल्याला दत्तक घेतलेला आहे. प्रियजनांनो, आणि त्याला त्यांनी आपल्याला लेकरू मनाचा अधिकार दिला आहे. आब्बा बाप्पा मनाचा अधिकार दिलाय, की तुम्ही मला आब्बा बाप्पा म्हणा आणि तुम्ही माझे लेकर आहात. किती मोठं हे धन, किती मोठी ही श्रीमंती, किती मोठा हा अधिकार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. प्रियजनांनो, आज तुम्ही विचार करा. आज जर कोणत्या प्राईम मिनिस्टरनी म्हटलं तू माझी मुलगी आहे, तर कसं वाटेल? बापरे, मला एवढा मोठा देश माझ्या हातात, या देशाची संपत्ती माझी, मी राजाची मुलगी आहे असं वाटेल. प्रियजनांनो, पण आणि आज तुम्हाला मला स्वर्गीय पिता परमेश्वर योहा म्हणतो, तुम्ही माझे लेकरात, तुम्ही मला आब्बा आप्पा आब्बा आप्पा म्हणून हाक मारा. तुम्ही माझी मुलगी आहात, तुम्ही माझा मुलगा आहात. तुमचा जीवात्मा काय म्हणेल? प्रियजनांनो, तुम्ही आम्ही सर्वात धनाढ्य व्यक्ती आहोत, सर्वात श्रीमंत व्यक्ती आहोत. जगात भले आपल्याला लोक तुच्छ मानतील, लोक असतील, काय हे लोक आहेत, काय हे लोक आहेत, त्यांच्याकडे काय नाहीये. आमच्याकडे काय आहे? तो आमचा गुप्तवासी पिता जाणतो. आमच्याकडे सर्वात मोठी श्रीमंती आहे. जो धन जगातला धनाढ्य व्यक्तीकडे नाही, आज ते धन आमच्याकडे आहे. ते म्हणजे आम्हाला जिवंत देवाची प्राप्ती झालेली आहे. आम्ही जिवंत देवाला ओळखतो की तो कोण आहे. तो आहे केवळ येशू मसीह. ओनली वन जीसस क्राइस्ट, ओनली वन जीसस क्राइस्ट. प्रियजनांनो, एकच ऑप्शन दिलेला आहे स्वर्गीय पिता परमेश्वर योहाने, प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त. याच्याद्वारेच आपल्याला त्याच्याकडे जाणं आहे. कारण त्यांनी तुमचा आणि माझा समेट केला. जेव्हा स्वर्गीय पिता परमेश्वर योहाने जेव्हा जे पापाची दरी होती, या सैतानाने निर्माण केलेली जी पापाची दंडल होती मनुष्यामध्ये, स्वर्गीय पिता परमेश्वर योहामध्ये, जेव्हा प्रभू येशू मसीह प्राण देतात, त्याचं पवित्र पवित्र बलिदान होते, त्या क्षणाला जेव्हा येशू मसीह आपला प्राण देतो, त्यावेळेस भूमिकंप होतो, थड्या उघडतात आणि पवित्र स्थानाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटतो. प्रियजनांनो, आणि स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा आणि मनुष्यामध्ये जी पापाची दंडरी होती, जो दुरावा होता, तो दुभागून आपला समेट करतो. आणि ही फर्स्ट समेटाची सेवा प्रभू येशू मसीहने आपल्यासाठी करून दाखवली. आपला समेट केला, आपल्याला एक केलं त्यांनी. प्रियजनांनो,
त्याला आब्बा आब्बा म्हणण्याचा अधिकार दिला. काय ही मोठी श्रीमंती, काय मोठं हे धन प्रियजनांनो आपल्याला कुठे लाभणार आहे हे तिने लाभू दिलं. आपण काय नाही केलं, आपण काय केलं का प्रियजनांनो, याच्यासाठी काय मेहनत केली? त्यांनी फ्री दिलं आपल्याला. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने आपली परिस्थिती जाणतो. आपण मनुष्य प्राणी केवळ माती आहोत, केवळ डस्ट ज्याला म्हणतात, धूळ आहोत आपण त्याच्या पायाची. आपली काहीच लायकी नाही. आपण काय जरी केलं असतं तरी आपल्याला ती माफी नसती मिळाली प्रियजनांनो. ती पवित्रता आपण मिळू शकत नाही, तो उद्धार आपण नाही मिळू शकत. पूर्ण जग तुम्ही फिरा, टकले व्हा, नांगडे पाय पडा, हिमालयावर चढा, पर्वतावर जा, कुठे कुठे काट्यांमध्ये तुम्हाला उड्या मारायचे, काट्यांमध्ये उड्या मारा, सुऱ्यांमध्ये उड्या मारा, तलवारी मारून घ्या स्वतःला, तुम्हाला उद्धार नाही मिळणार जोवर तुम्ही प्रभू येशूच्या चरणाजवळ येत नाही. एकच चिन्ह दिलेलं त्याने, क्रूसखांब. त्या पवित्र पवित्र क्रूसखांबाच्या जवळ, त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या त्या चरणाजवळ गेल्याशिवाय मला आणि तुम्हाला माफी नाही प्रियजनांनो. आणि माफी नाही तर आपल्याला त्याच्या राज्यात, त्याच्या महानशा स्वर्गाच्या राज्यात एंट्री नाही. किती कनेक्शन आहे ना, किती एकमेकाला कनेक्शन आहे. तुम्हाला माफी मिळेल, माफी मिळाली, तुम्ही शुद्ध झाल्या आणि तुम्ही चला स्वर्गात. किती सुंदर स्टेप आहे प्रियजनांनो. किती प्रभू येशूचा आपल्याला किती हे चांगलं परमेश्वराने आपल्यासाठी सोपा मार्ग केलेला आहे, एकदम सरळ. त्याच्या एका वचनात पूर्ण नवीन करार त्यांनी पूर्ण पूर्ण वाइंड अप झालेला आहे की हेच करा. बस आता काही करू नका, तुम्ही हातपाय नका देऊ, काय नका बली नका टाकू, काय अंगार नका जाळू, काय होम बली करू नका, कोंबडे कापू नका, काय कापू नका. माझा पुत्र देऊन टाकला मी तुमच्यासाठी, बस आता त्याच्याद्वारे तुम्हाला सर्व काय. किती अनमोल प्रीती आहे परमेश्वराची. बाप रे, किती आगाध प्रीती आहे त्याची की त्याने त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त वाहिलं. त्याचा एकुलता एक, त्याचा आवडता पुत्र, एकच पुत्र, एकुलता एक, त्या पुत्रावर त्याची किती प्रीती असेल. परंतु ती प्रीती सुद्धा त्याच्यावर आपल्यावर प्रीती केली त्यांनी, म्हणजे किती त्याला सलामी द्यावी प्रियजनांनो समजत नाही. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने पुत्राला आपल्यासाठी तयार केले की तुला याच्यासाठी प्राण द्यावा लागेल. म्हणजे आपल्याला त्यांनी हा जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू यासारखे आपल्याला मानलेले आहे की ये हा माझा लेकरू, याचं मी बलिदान करतो, परंतु यांना मी सोडवणार. म्हणजे याच्यापेक्षा त्यांनी आपल्याला श्रेष्ठ समजलेलं आहे प्रियजनांनो. किती महान प्रीती आहे त्याची प्रियजनांनो. म्हणून हे वचन आहे आपल्या संपूर्ण ख्रिस्ती लेकरांसाठी, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लेकरांसाठी. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र दिला, त्याचा आवडता प्रिय पुत्र दिला, यासाठी की जो कोणी भंगी असो, चमार मांग धेड असो, कोणत्याही जातीचा असो, जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन, त्याला अनंत जीवन, त्याला सार्वकालिक जीवन, युगानुयुग तो जिवंत राहील. प्रियजनांनो, किती सरळ सोपा रस्ता आहे प्रियजनांनो. पण हे जे वचन आहे, जे हिऱ्याने आणि सोन्याने जळलेलं वचन आहे, आणि ते स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने पूर्ण केलं. आपल्या एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं महान असं पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे, त्याच्या पवित्र पवित्र पुनरुत्थानाच्या द्वारे इतिहास रचले. आम्ही जिवंत देवाचे लेकर आहोत. आमचा परमेश्वर जिवंत आहे आणि आता तो स्वर्गात बसलेला आहे. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी तो प्रार्थना करत आहे की परमेश्वरा, पित्या यांना तू मदत कर, पित्या यांना तुझ्या मार्गात तू चालव, यांना तुझे लेकर कर. प्रियजनांना अशीही त्याची मध्यस्थी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सतत चालू आहे. सतत तो मला तुम्हाला मदत करतो प्रियजनांनो. अशा परमेश्वराला हॅट्स ऑफ, कोटी कोटी सलामी, कोटी कोटी त्याला त्याच्या पवित्र पवित्र प्रीतीपूर्ण जन्माला, त्या पवित्र पवित्र 3.5 वर्षाच्या अद्भुत कार्याला,
त्याच्या महान अशा पवित्र पवित्र बलिदानाला, त्याच्या महान अशा पुनरुत्थानाला आणि त्याच्या महान अशा स्वर्गारोहणाला आणि त्याच्या महान अशा पवित्र आत्मा जे त्याने आपल्याला दिलेला आहे त्याच्या जिवंत प्रेषितांच्या द्वारे आणि त्याचं महान असं पुनरागमन ज्याची वाट मी आणि तुम्ही पाहतो ते लवकर होणार आहे, त्यासाठी आपण तयार होऊया प्रियजनांनो. पाशा आणि कुमारे जसे सज्जाने तयार होते, त्यांचे विश्वासाचं तेल जळजळत होतं. आज तुम्हाला मला माझा विश्वास, तुमचा विश्वास कसा हवा आहे? कोमट नाही प्रियजनांनो, थंड नाही प्रियजनांनो. परमेश्वराला कसा विश्वास पाहिजे? गरम. जसा तिला आपल्या गरम विश्वास पाहिजे तसं मला आणि तुम्हाला गरम तो करो. कारण आपल्याने काय होऊ नाही शकत. एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस. फॉर जीसस क्राइस्ट एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रियजनांनो, येशू मसीह सर्व काही करण्यास शक्य करणार आहे. सर्व काही जरी आपल्याला असंभव आहे, अशक्य आहे, परंतु प्रभू येशू मसीहला सर्व काही संभव आहे. ते तो सर्व काही माझ्यासाठी आणि आमच्या तुम्हा सर्वांसाठी तो पूर्ण करो आणि त्याच्या संगती जाण्यास, त्याच्या समोर उभं राहण्यास, त्याच्या संगती जाण्यास आपण तयार होऊया. प्रियजनांनो, परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वादाने भरून काढो. त्याचे येण्याचे दिवस फार जवळ आलेत. पण पश्चाताप करा, ऊर पडवा, कबूल करा की मी पापी आहे आणि तो शुद्ध करण्यास 24 तास तयार आहे. बरं, 24 तास तयार आहे तो शुद्ध करण्यास आणि तुम्हाला जवळ घेण्यास सिद्ध असतो तो अंगीकारण्यास 24/7. प्रियजनांनो, फक्त त्याला हाक मारा. हृदयांतकरणाने सर्वांना क्षमा करा, सर्वांवर प्रीती करा प्रियजनांनो. आणि जे काय तुमच्याकडून चांगलं करू शकता ते तुम्ही सर्वांसाठी करा. परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढो. आमेन.